ओके, तर नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कशा तुम्ही सगळे? तर मंडळी, आता आपण चेकआउट करतोय. आपला सेकंड डे आणि आता आपण जरा नाश्ता करूयात. आता नाश्ता करून मग आपण निघूयात एक मस्त असं चांगल्याशा स्पॉटला. मस्त तिथं एक्सप्लोअर करू आणि तसंच आपण नंतर वापस बॅक टू रूम. जर अजून काही स्पॉट्स असतील तर ते पण आपण कव्हर करून टाकू. ओके, तर न टाइम वेस्ट करता स्टे ट्यून, चालू करत आजचा ब्लॉग. मी सध्या आलो आहे आता तळेगावला आणि 2-3 दिवस आधी तुम्ही माझा डॉक्टर बी आर आंबेडकर म्युझियमला मी व्हिजिट केला होता. तो व्हिडिओ बघितला पण आहे छान. भरपूर लोकांनी त्याला प्रेम दिलं, प्रतिसाद दिला. असंच प्रेम द्या. मला पप्पाही बोलले की तू म्युझियमलाही गेला होता. तळेगावला पण डॉक्टर बी आर आंबेडकरचं निवासस्थान आहे, सो एकदा तिकडं पण व्हिजिट कर. सो पप्पा बोलले, तर मग म्हणलं पप्पा चला. आणि जसं आपण स्टे पण केलं, चेक इन पण केलं. मग म्हणलं आता आपण कामशेतला आहे, तसंच तळेगाव पण जवळ आहे. एक 2.5-3 किलोमीटरचंच अंतर होता. मग म्हणलं यार कुठंच वेस्ट नाही करायचं, मला एक ना एक स्पॉट व्हिजिट करायचं होतं. त्याच्यामुळे मी म्हणलं बाबा काही करू, पण आता येऊयात आपण. तर मंडळी, मी सध्या आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी. आणि हे घर जिथे बाबासाहेब काय काय राहिले होते. बाहेरून साधं दिसतं, पण याच ठिकाणी इतिहास घडला आहे. चला आज जाऊया. आता मी घराच्या आत आलोय मंडळी, आणि इथलं वातावरण खूप शांत आहे. सध्या हे घर लायब्ररीमध्ये कन्वर्ट केलंय. बघा किती विद्यार्थी इथे बसून अभ्यास करतायत. खरंच भारी वाटतंय. ज्या व्यक्तीने शिक्षणासाठी आयुष्य झोकून दिलं, त्यांच्या घरात आज विद्यार्थी अभ्यास करतात. आणि इथे बघू शकतात, इथे बाबासाहेबांची काही कपाट आणि त्यांची वापरलेली वस्तू जतन करून ठेवण्यात आलेली आहेत. हे बघताना अंगावर शहारे येतात. आपण ज्या नावाचा आदर करतो, त्यांच्या खऱ्या वस्तू आपल्या समोर आहेत. आणि एक गोष्ट मी नोटीस केली मंडळी, प्रत्येक खोलीमध्ये भगवान बुद्धांची मूर्ती आहे. बाबासाहेबांनी स्वीकारलेल्या विचारांची इथे जणू आठवण करून दिली जाते. आज इथून बाहेर पडताना एकच गोष्ट मनात येते, शिक्षण हीच खरी शक्ती आहे. बाबासाहेबांनी दिलेला संदेश आजही तितकाच जिवंत आहे. आणि या घराला भेट देणं म्हणजे त्या विचारांना पुन्हा एकदा जवळून अनुभवणार. आणि मंडळी, घराच्या मागच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई आंबेडकर यांचा सुंदर पुतळा आहे. तो पाहताना त्यांच्या संघर्षाची आणि त्यागची आठवण होते. चला मंडळी, आपण निघूयात आता. कारण एक गोष्ट खूप चांगली वाटली, असं कुठं एक पर्यटन स्थळ करण्यापेक्षा त्यांनी लायब्ररी पण केली, ही खूप छान आहे. भरपूर विद्यार्थी अभ्यास करत होते. मलाच एक प्रकारचं ऑकवर्ड वाटलं की मी इथे शूट काढायला आलो. मला कारण काय आहे मंडळी, यूट्यूबवरती कोणती इन्फॉर्मेशन नाही आहे, म्हणजे इन्फॉर्मेशन कुठंच नाही आहे. एकतर मी सर्च केलं, यूट्यूबवरती सर्च केलं, तर मला वाटते थोडेसे शॉर्ट्स दिसले, पण असं व्हिडिओज नाही दिसलं. आणि मला वाटते कदाचित हे लायब्ररी केल्यामुळं किंवा कुठं अभ्यासिका केल्यामुळे ना, लोकांना हे एक पॉईंटच दिसता नाही आहे की बाबा, लोकांना असं वाटलं असून की नाही हे काय असं बघण्यासारखं नाही आहे. पण जर ते तुमच्या सगळ्या थिंकिंगवर आहे, तुम्ही काय थिंकिंग अनुसार मदत एंटर होतात आणि तुम्हाला किती गोष्टी ते इम्पॉर्टंट वाटतात त्याच्यावर डिपेंडेंट आहे. मला तर खूप छान वाटलं. चला, म्हणजे असं वाटतं तरी की बाबा हां यार, जे बघायचं होतं, जे असं वाटतं की बाबा त्याचं निवासस्थान पण कसं राहील. त्यानंतर आपण म्युझियमला गेलो, म्युझियममध्ये डॉक्टर बी आर आंबेडकरांचं कुठे ट्रॅव्हल किट होतं, हाऊस होल्ड युटेन्सिल्स होते. तर अशा गोष्टी बघून असं पण वाटतं की हां यार, ही रिॲलिटी आहे, ही एक्झिस्टिंग गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी होत्या. आणि त्या टाईमला ते गोष्टी यूज करत होते. पुन्हा नंतर त्यांचा संघर्ष कसा होता, किती गोष्टी त्याने सॅक्रिफाईस केल्या. तर या गोष्टी बघून खूप असं वेगळी फिलिंग येते की बाबा खरं यार, ह्या गोष्टी खरं किती मोठे मॅटर करतात. आता लोक इथं निवासस्थानला आले तर लोकांना हेच होत नाही की बाबा, म्हणजे लोकांना असं वाटतं की काय अभ्यासिका आहे किंवा लायब्ररी आहे घेण्यासारखं काय. मी तर व्हिडिओ टाकणार आहे बॉस. कारण आता जस्ट मी मधात गेलो तर मी बघितलं की विद्यार्थी भरपूर, म्हणजे
काही जण लॉची स्टडी करत होते, कोण सिव्हिल सर्व्हिसेसची एक्झामिनेशनची तयारी करत होते. तर बघून छान वाटलं खूप. असं कुठंतरी एक अट्रॅक्शन पॉईंटपेक्षा एक प्लस पॉईंट हे पण आहे की कुठं जर ते स्टडीमध्ये किंवा कुठं अभ्यासिकेमध्ये जर असं घालवलं तर खूप चांगली गोष्ट आहे. चला मंडळी, आता आपण निघूयात. सध्या विषय असा आहे की मला बोलता येत नाही, कारण पूर्ण सायलेंट एरिया आहे, सगळं अभ्यासाचं हे आहे. तर त्याच्यामुळे मी एकदम दमाने बोलतो आहे, हळू बोलतो आहे. एक वेळेस माझा जो संवाद आहे ते तुम्हाला एक वेळेस समजत नसेल माझ्या बोलण्याची पद्धत, पण जरा थोडंसं सायलेंट सराउंडिंग आहे, त्याच्यामुळे मी हळू बोलतो आहे आणि मला स्पष्ट बोलता येत नाही. ओके, तर मंडळी आता आपण निघूयात. ओके मंडळी, फायनली आपण आलो आता रूमवरती. आता जरा बरं वाटाले म्हणजे जरा रिलॅक्स वाटाले आपापल्या जागेवरती आल्यावर. आता लागली वाट. हे शुभम आता लावलाय दरवाजा. शुभम म्हणत नाही आता दरवाजा लवकर झोपायला राहते का ना. Later that same evening. मंडळी इथं जेवण करू. ओके, तर मंडळी मस्त आपलं जेवण झालंय आणि आपण आजचा ब्लॉग एंड पण करून टाकूयात. तुम्ही मला सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते, आणि आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात आपण असंच एक चांगल्याशा पुढच्या ब्लॉगमध्ये. आता बाय.